नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. हातकणंगलेत आयबेनस्टॉक पॉझिट्रॉनच्या दुसऱ्या युनिटचा दिमागदार शुभारंभ. औद्योगिक क्षेत्रात आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवणाऱ्या आयबेनस्टॉक पॉझिट्रॉन कंपनीने प्रगतीचे आणखीन एक पाऊल उचललं आहे. हातकणंगले येथील कंपनीच्या युनिट क्रमांक 2च्या भव्य इमारतीचे उद्घाटन नुकतेच माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. एका छोट्या जागेतून सुरू झालेला हा प्रवास आता जर्मनीपर्यंत पोहोचला. गुणवत्ता आणि विश्वासार्हता या जोरावर औद्योगिक क्षेत्रात झेप घेणाऱ्या आयबेनस्टॉक पॉझिट्रॉन कंपनीच्या विस्ताराचा नवा टप्पा गाठला गेला आहे. हातकणंगले येथे कंपनीच्या दुसऱ्या युनिटच्या इमारतीचे लोकार्पण माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याला जर्मनीहून आलेले लोथार लॉझिंग, थॉमस लॉझिंग यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य अरुणराव इंगवले आणि कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक साहिल कुलकर्णी, अशोक कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी बोलताना प्रकाश आवाडे यांनी कंपनीच्या यशाचे कौतुक केलं. ते म्हणाले की गुणवत्तेशी तडजोड न करता घेतलेली झेप कौतुकास्पद असून आगामी काळात कंपनीला सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल. मॅनेजिंग डायरेक्टर साहिल कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात भावनिक आठवणींना उजाळा दिला. अवघ्या 2000 स्क्वेअर फुटापासून सुरू झालेला हा उद्योग आज भारत ते जर्मनी असा विश्वासाचा पूल उभा करण्यात यशस्वी झाला आहे. याचे श्रेय त्यांनी वडील आणि कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाला दिले. यावेळी युनिट उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या कामगारांचा विशेष सत्कार करण्यात आला. लोथार लॉझिंग आणि मान्यवरांनीही कंपनीच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. हातकणंगलेच्या औद्योगिक वैभवात भर पडली आहे. आयबेनस्टॉक पॉझिट्रॉन कंपनीच्या दुसऱ्या युनिटचे उद्घाटन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते मोठ्या थाटात पार पडले. यावेळी आवाडे यांनी व्यवस्थापन आणि कामगारांच्या जिद्दीचं कौतुक करत हा प्रवास उद्योजकतेसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे जर्मनीच्या लोथार आणि थॉमस लॉझिंग यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावून कंपनीच्या जागतिक दर्जाच्या कामावर शिक्कामोर्तब केला. व्यवस्थापकीय संचालक साहिल कुलकर्णी यांनी 2000 फुटाच्या छोट्या जागेतून सुरू झालेला हा प्रवास आज कष्टाच्या जोरावर मोठ्या विस्तारापर्यंत पोहोचल्याचे नमूद केलं. या सोहळ्यात कर्मचाऱ्यांच्या योगदानाचाही सन्मान करण्यात आला. सागर कुंभार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलं तर उपस्थितांनी कंपनीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. हिरकणी न्यूज करिता सहसंपादक राहुल गायकवाड, अर्जुनवाड. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.